युद्धजन्य परिस्थितीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक घेतली। या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल उपस्थित होते। पंतप्रधान मोदी यांनी 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन केलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या वतीने आपली भूमिका मांडली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यांमध्ये कोणकोणत्या घबराटीचा माहोल निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं, अशी माहिती सूत्रांनी दिली। तर देशात लॉकडाऊन लागू केला जाणार नाही असं पंतप्रधानांनी सांगितल्याचं सूत्रांनी म्हटलंय। रामराजे शिंदे आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। रामराजे, काय काय झालं या बैठकीत? बिलकुल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय की एकतर्फी ज्या अफवा पसरवल्या जातात त्यावर विश्वास ठेवू नका, चुकीची जी माहिती दिली जाते सोशल मीडियामधून त्यावर विश्वास ठेवू नका आणि सर्वच मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यामध्ये सर्वांना हे निर्देश द्यावेत असं सुद्धा सांगितलं आहे। दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच की जे कोस्टल एरियावर आहेत, म्हणजे की समुद्रकिनारी जे राज्य आहेत, तर त्यांनी अलर्टवर राहावं आणि त्या भागामध्ये शिपिंग आणि योग्य सप्लाय करण्याच्या संदर्भामध्ये अलर्ट राहावं असं सांगण्यात आलेलं आहे। तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच की अनेक ठिकाणाहून जो एक्सपोर्ट होणारं जे साहित्य आहे ते साहित्य इथंच अडकून पडल्यामुळे नाशवंत होत चाललेलं आहे। उदाहरणार्थ द्राक्ष आहे, कांदा आहे आणि त्याचबरोबर इतर महत्वाचे दुग्धजन्य काही पदार्थ आहेत, तर ते नाशवंत होत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे आणि भाव सुद्धा पडलेले आहेत। या संदर्भात सुद्धा मुद्दा चर्चेला आलेला आहे। तर त्यावर पंतप्रधानांनी सुद्धा आश्वासन दिले की लवकरच ही परिस्थिती जी आहे ती चांगल्या प्रकारे होणार आहे आणि सुरळीत होणार आहे। मात्र लॉकडाऊन हा कुठेही नसणार आहे, पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आर्थिक आणि व्यापाराच्या संदर्भामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण करणं, त्याचबरोबर ऊर्जेच्या संदर्भामध्ये विजेचा पुरवठा शेतकऱ्यांना, औद्योगिक आणि घरगुती अशा प्रकारावर सुद्धा एक नियम लावून देण्यात आलेले की प्राथमिकता कुठे द्यावी आणि त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीमध्ये भारतानं एकत्रितपणे, म्हणजे की विरोधकांचं राज्य किंवा सत्ताधाऱ्यांचं राज्य असं नसून एकत्रितपणे सर्वांनी या गोष्टीचा सामना करावा असं सुद्धा आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। रामराजे, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।